माळकऱ्यांनो, आठवा, त्या लोकांनी जेव्हा दिवसावेळी आपल्याला कुठलं होतं, त्यांच्या खांद्यावर सुद्धा असंच काळं उपरणं होतं. याचा अर्थ असा झाला की मार, झोड, चोरी जे काही होत आलंय हे त्योच घडवून आणतोय ज्याच्या बरोबर भीमानं वैर घेतलं. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, रामा तर म्हणली होती की हे प्रकरण मिटलंय आणि त्याने जे जे सांगितलं भीमने ते सगळं केलं आणि जर प्रकरण सगळं संपलं होतं तर हे काय? हे बघा, मला असं वाटतंय की आपण चौकीत जाऊन यांच्या विरुद्ध रिपोर्ट करायला हवा. जर कालच मारझोडीची तक्रार नोंदवली असती तर आज हे सगळं. कुठं रे जायचं आम्हाला? अण्णा, तू कुठं जाणार आहेस रिपोर्ट वगैरे लिहायला? आता एक शब्द बोलू नको, समजला? नाही, हा गप्प बसणार नाही, हा तर बोलणार, पुन्हा पुन्हा बोलणार, कारण बोलायची याला सवयच आहे. आणखी एक ऐका की हा भीम आपल्या सगळ्यांसाठी घातक आहे. बरं वाटलं. बरं वाटलं हे ऐकून की इथेही काही लोक आहेत जी असं मानतात की हा खालच्या जातीचा व्यक्ती सगळ्यांसाठी अडचण आहे. हे बघा, तुम्हाला माझी अडचण होते ना, तर मग मला त्रास द्या. माझ्यामुळे या सगळ्यांना त्रास का देताय? आणि जसं तुम्ही सांगितलंय तसं आम्ही केलंय, मग आता सोडा आम्हाला. अडचण आणि तुझी असंभार. मालकाला सेवकाची कधी अडचण होते का? नाही ना. आणि मी तुला त्रास देणार ही तर खूप लहान गोष्ट आहे. आम्ही तर न्याय आणि शिक्षेवर विश्वास ठेवतो, जसा तू ठेवतोस. आणि आम्ही माफ करणारे कोण? हा, हे तर तुम्ही खालच्या जातीचे लोक रस्ता भटकून आमच्याकडे आलात. एकटा पोरगा सापडला म्हणून लागला त्याला समजवायला, आणि नंतर गोष्ट परत घ्यायची वेळ आली तर नवऱ्याच्या जागी स्वतः वटवट करू लागली. माझ्या पोराकडून चूक झाली, यापुढे तो ढवळाढवळ नाही करायचा. आपण सगळे पृथ्वीवर आहोत, तर मग एकमेकांच्या आयुष्यात ढवळाढवळ इच्छा असो वा नसो लोक करणार. आम्ही भीमला समजावून सांगू, तो यापुढे असं नाही करणार. हो का? तुम्हाला काय वाटतं की मनुष्य आपली प्रवृत्ती बदलू शकतो? हे बघा, तुम्ही आमच्या म्हणण्यावर विश्वास ठेवा. माझा भाऊ यापुढे कधीच तुमच्या कोणत्याच कामामध्ये ढवळाढवळ करणार नाही. प्रचंड देवजी.
बढाईखोर याच भीमरावाचा भाऊ आहे. आनंद, संधी मिळाली नाही की आपल्या भावासाठी आपल्या भावासारखं भाषण द्यायला सुरू करतो. यांना संबोधित करण्याची गरज नाहीये नरोत्तम. यांना शिक्षा द्या. वेळोवेळी फक्त शिक्षा द्या. दया करा. भीमाच्या चुकीची शिक्षा आम्हाला नका देऊ. आमच्यावर दया करा. भीमाच्या करणीची शिक्षा आम्हाला देऊ नका मालक. आम्हाला क्षमा करा. बाकीचे सगळे उच्च जातींची सेवा करतातच, पण मी ऐकले की हा नाही करत. आज हा माझी सेवा करेल. चल ये. तुम्ही असं नाही करू शकत. जबरदस्तीने कोणाकडून सेवा नाही करून घेऊ शकत. भीम, कशाला लाटसाप बनतोयस? ते सांगतायत ना, मग कर की सेवा. ए, ऐक, माझी सेवा कर आणि यांना रोज रोज होणाऱ्या अडचणीपासून मुक्त कर. चल ये. सेवा तर मी नाही करणार, पण तुमच्या विरुद्ध पोलीस चौकीत तक्रार नक्की करेल. मी हजारा प्रचंड देवजी. नमस्कार. ऐकले की तू लोकांना कायद्याचा धाक खूप दाखवतोस. आता बघ, बोलवलंय मी कायद्याला. धाक दाखव. फौजदार साहेब, हे जबरदस्तीने त्यांची सेवा करायला सांगतात मला. मी का करू? चुकीचं आहे ना हे. अरे चुकीचं काय आहे भीमराव? बरोबर आहे ना, कर ना सेवा. विचार करा सगळे. जर याने आमची सेवा नाही केली तर तुम्ही सगळे रोज रोज असेच उद्ध्वस्त व्हा. भीमराव, झाडू तर तू लावतच असतो, तर सेवा पण कर. का तू तुझ्यामुळे या लोकांना त्रास देतोयस? भीमराव, का आपल्या हट्टाला पेटलायस? अरे कर ना बाबा ह्यांची सेवा. कर ना सेवा. जास्त माज नको दाखवू, करून टाक सेवा. तुझ्यामुळे आम्हा समजांना संकटात पाडू नकस. कर सेवा. बघावं तेव्हा आपल्या कुटुंबाला आणि चाळीतल्या लोकांना संकटात टाकतो तू. मग कर की सेवा. भीम भाऊ, करा की सेवा.
भीमराव का आपल्या हट्टाला पेटलायस? अरे कर ना बाबा ह्यांची सेवा. जास्त माज नको दाखवू, करून टाक सेवा. तुझ्यामुळे आम्हा समद्यांना संकटात पाडू नकस, कर सेवा. बघावं तेव्हा आपल्या कुटुंबाला आणि चाळीतल्या लोकांना संकटात टाकतो तू, मग कर की सेवा. भीम भाऊ करा की सेवा. जास्त माज नको दाखवू, कर सेवा. भीमराव का आपल्या हट्टाला पेटलायस? अरे कर ना बाबा सेवा. बघावं तेव्हा आपल्या कुटुंबाला आणि चाळीतल्या लोकांना संकटात टाकतो तू, मग कर की सेवा. कर ना सेवा. भीम भाऊ करा की सेवा. तुझ्यामुळे आम्हा समद्यांना संकटात पाडू नकस, कर सेवा. ठीक आहे. जर सगळ्यांचं हित यातच आहे तर आज हे पण करतो. कबीरा सोई पीर है जो जाने पर पीर, जो पर पीर न जानही सो का पीर में पीर, सो का पीर में पीर. तुझ्याकडून सेवा तर करून घेतली असती, ज्यामुळे तुला माझी ऐपत समजली असती, पण तुला तुझी लायकी समजली नसती. म्हणून आता तू लवकरच माझ्या घरी येशील आणि येऊन म्हणशील, मालक मालक, मला तुमची सेवा करायची आहे, समजलं? मग मी तुला दीक्षा देईन की खालच्या जातीच्यांनी कसं राहिलं पाहिजे. तुम्ही सगळे कमनशिबी आहात की खालच्या जातीत जन्माला आलात आणि वरून हा अपशकुनी तुमच्या सोबत आहे. तुमच्या कमनशिबीपणाची शिक्षा तुम्हा सगळ्यांना मिळत राहील. आपण जाऊ इथून, लय झालं आता. मी घर सोडून कुठेही जाणार नाही आणि हे असं घाबरून तर अजिबात नाही. कसं आणि किती वेळा समजवू तुम्हाला?
आता मला इथे भीती वाटायला लागली आणि मी नाही राहू शकत घाबरून. तुम्ही चला माझ्यासोबत. रमा, जरा विश्वास ठेव माझ्यावर. काही होणार नाही. आजपर्यंत जसं आपण दोघांनी मिळून संकटाचा सामना केलाय तसाच ह्या पुढेही करत राहू. तुम्हाला नाही समजणार. बाबा बाबा समजवा ना त्यांना. त्यांचं इथे राहणं योग्य नाहीये. ते माझं नाही ऐकत. तुम्ही समजवा ना. रमा, अशा प्रकारे घाबरून काही होणार नाहीये. हा थांबा. आमचा त्रास अजून वाढवून आमचं आयुष्य नरक बनवा आणि मग निघून जा. आणि भीमभाऊ, जर तुम्हाला तुमची काळजी नाही तर कमीत कमी तुमच्या बायकोची तरी काळजी करा. लक्ष्मी, भीमला कळतं काळजी करायचं, स्वतःची बी आणि दुसऱ्यांची बी. तू शिकवायची गरज नाही. ठीक आहे, आम्ही नाही शिकवत. तुम्ही शिकवा की त्याला की ते का नाही राहायला पाहिजे. एवढी काळजी आहे ना, मग इथनं पळून का नाही जात. कारण पळून जाऊन समस्येचं समाधान नाही मिळत. भीम, निघून जा पोरा इथून. निघून जा. या घराला सोडून, ही चाळ सोडून निघून जा. जेव्हा तुम्ही दोघं बी सुखरूप असाल तेव्हा मला बी चिंता नसेल. आणि मग तू इकडं नसलास तर कदाचित यांना पण थोडं समाधान मिळेल. आणि मग चाळवाले पण गप्प बसतील. बाबा, तुम्ही पळून जाण्याविषयी बोलताय. भीमपोरा, मी साक्षीदार आहे तुझ्या एकूण एक परिस्थितींचा, कठीणातल्या कठीण संघर्षाचा. पण आजपर्यंत मी तुला कधीही मैदान सोडून पळून जायला नाही सांगितलं. पण आज सांगतोय, निघून जा पोरा इथून. निघून जा. कारण जो माणूस चाळीत आला होता तो माणूस नाही, राक्षस आहे. आणि राक्षसाला नेहमीच दुसऱ्यांचा छळ करायला आवडतो. तो जीव घेऊ शकतो, रगात पिऊ शकतो. आणि मी असं तुला कोणत्याच संकटात बघू नाही शकत. वय भीम, बाळा, साताऱ्यापासून तुला आणि तुझ्या दुश्मनांना दोघांनाही बघितलंय. पर कधी बी कोणाची एवढी भीती नाही वाटली मला. पर माहित नाही का, मला या प्रचंड देवाची ना लय भीती वाटते. बाळा, जर तुला काही झालं ना तर आम्ही समजे सहन करू शकणार नाही. त्यामुळे भलं यातच आहे की तू इथून निघून जा. हे बघा, तुम्ही कुठला बी निर्णय नेहमी दुसऱ्यांचा विचार करूनच घेत असता ना. मग दुसऱ्यांचाच विचार करा की आता. तुमच्यामुळं ते नको अडचणीत यायला ना.